कालचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं का? मिड वालं मी सांगितलंय, मिड आणि लेंथ वालं. आणि रिलेटेडच्या ऐवजी आपण कोणता यूज करतो फंक्शन, बघितलं का? कोणतं? राईट, लुकअप व्हॅल्यू. इफ जर रिलेशनशिप नसेल कोणत्या टेबल्समध्ये, पण आपल्या त्या टेबलचा डेटा फेच करायचा आहे, तर एक फंक्शन आहे लुकअप व्हॅल्यू म्हणून. ठीक. दिव्या कुठे आहे? दिव्याला कॉल कर ना. आपल्याला ते पॉल, दिव्या पॉलच नाव आहे ना? विद्या पॉल, सॉरी. शेअर केली का? Yeah. हा, दिसत नाहीये. हा, दिसली. हा, ओके. काय केलं? फर्स्ट व्हेरिएबल स्टोअर केला, ओके. त्याची पोझिशन स्टोअर केली, बिकॉज वेगवेगळ्या पोझिशन्सला. देन वॅर ॲट डॉट, ओके. नंतर डॉट सर्च केला, ओके. ॲट द एंड तिथं +1 टाकलं का नाही टाकलं आपण? बिकॉज डॉट एकच आहे, जे काय फाईंड करणार आहे तो एकच फाईंड करणार आहे, डॉट, बरोबर. ओके. देन रिटर्न मध्ये काय केलं? मिड, कस्टमर लुकअपचा ईमेल ॲड्रेस पास केला. देन ॲट पोस्ट म्हणजे पाहिलं पोझिशन 1 +1 म्हणजे कुठे जाईल ते? हां. -1 म्हणजे राईट, मी तर लेंथ वापरलं असते चाललं असतं. डायरेक्ट तुम्ही मायनस केलं असतं, ह्याची लेंथ मायनस ह्याची लेंथ, तुम्हाला डायरेक्ट आउटपुट आलं असतं. ओके, ठीक, बरोबर आहे. गुड ट्राय, गुड. करतोय अभ्यास. कर, स्टॉप करत. सोपं होतं ना? ChatGPT गेला. फक्त रिटर्न मध्ये काय टाकायचं ते माहित नव्हतं. ठीक, काय प्रॉब्लेम. सर. येस. हॅलो. येस येस, बोल ना. हां सर, मी ते काय आलं? कालचं क्वेश्चन सॉल्व केले, पण मी स्टार्टिंगचं थोडं केले, पण मला पण तिथं त्यांनी हॅलो. हा, बोल बोल, ऐकतोय मी, ऐकतोय. हां सर, मी काल तुम्ही जे होमवर्क दिलता ना ते केले, पण मला सॉल्व करताना थोडं प्रॉब्लेम आलं. तेव्हा मी चार जी पी टीमधून बघून हे केले, तर मला त्यांनी तिथं ते फर्स्ट डिलिमीटर काय यूज केले ते कळालं नाही सर. फर्स्ट डिलिमीटर काय यूज केलं म्हणजे? कुठे फर्स्ट डिलिमीटर? एक मिनिट.
तर मी माझं स्क्रीन शेअर करू का? और कोड लिहून टाकू शकते का तू चॅट बॉक्स मध्ये? तो कॉपी पेस्ट करून टाक नाही याच्यामध्ये, चॅट बॉक्स मध्ये ठीक टाक आहे, पहिले. ठीक. ओके, मी तुम्हाला लेक्चर स्टार्ट करतो. हो. ओके, ठीक आहे. टेक्स्ट फंक्शन झाले सगळ्यांना क्लिअर आहे? टेक्स्ट फंक्शन एव्हरीवन? ओके. मला आता टोटल ऑर्डर्स फाइंड करायचे. काय फाइंड करायचे? टोटल ऑर्डर्स फाइंड करायचे. कसे फाइंड करू शकतो मी टोटल ऑर्डर्स? ओके, किती ऑर्डर झाली ते? ठीक आहे. एनीवन अजून? ते काय मला सेल्स मधून फाइंड आउट करायचं, पण कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करणार? सेल्स मध्ये कोणत्या कॉलमला काउंट करणार? सेल जे झाले पण त्याला मायनस करायला लागेल जे रिटर्न आले. का मायनस? नाही, मला फक्त ऑर्डर, टोटल ऑर्डर फाइंड करायचं. मी थोडे म्हणतो रिटर्न. ऑर्डर, ऑर्डर डेट. वाय ऑर्डर डेट? ऑर्डर क्वांटिटी. ओके. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टोटल ऑर्डर क्वांटिटी अँड टोटल ऑर्डर? एनीवन? टोटल ऑर्डर आणि टोटल ऑर्डर क्वांटिटी मधला डिफरन्स काय आहे? ट्राय करतो. हा, बोल बोल. एका दिवसामध्ये जर किती क्वांटिटीचे ऑर्डर आले हम्म. ते बोल ना, बिंदास बोल, काय नाही प्रॉब्लेम, काय लाजायचं नाही. असं करू शकतो का म्हणजे की एका पर्सन आहे हम्म. डेव्हलपर ओके. आणि एका कंपनीमध्ये टोटल ऑर्डर क्वांटिटी आली आहे, हम्म. ठीक आहे, आणि एका पर्सनला ती फक्त एक पर्टिक्युलर ऑर्डर नाही का क्वांटिटी दिली. ओके. हां हां, बरोबर ट्रॅक करे, बरोबर ट्रॅक करे. एनीवन? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टोटल ऑर्डर क्वांटिटी अँड टोटल ऑर्डर? म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 5 ऑर्डर आले, पण एका ऑर्डरमध्ये क्वांटिटी 6-7 पण आयटम्स मागू शकतात ना. ओके. सो मग त्या ऑर्डर क्वांटिटीमध्ये तो फरक पडतो. ओके. अँड टोटल ऑर्डर्स? टोटल ऑर्डर्स म्हणजे आता फॉर एक्झाम्पल 2 कंपनीच्या 2च ऑर्डर आल्या, तर त्या 2 ऑर्डरमध्ये एका कंपनीला 5 आयटम पाहिजे, एका कंपनीला Okay. 10 आयटम पाहिजे. हां, सो ऑर्डर क्वांटिटी 15 होईल, पण ऑर्डर्स 2च होतील. राईट, गुड, बरोबर. तू पण त्याच ट्रॅक कर. टोटल ऑर्डर्स म्हणजे काय? आता समजा तुम्ही ॲमेझॉनला गेलाय. तुम्ही ॲमेझॉनला गेल्यानंतर तुम्ही मागवला, फोन मागवला, तुम्ही मागवला कूलर मागवला. ओके, या 2 क्वांटिटी मागवल्या. ह्या 2 क्वांटिटी कशामध्ये काउंट होणार आहे? ऑर्डर क्वांटिटीमध्ये. बट ह्या 2 क्वांटिटी एकाच पर्सननी मागवल्या, त्या दोघांचा ऑर्डर नंबर काय असणार? एक सिंगल ऑर्डर नंबर असणार आहे. का? त्या एका पर्सननीच मागवल्या ना. हे असतात टोटल ऑर्डर्स. जेव्हा एक पर्सन मल्टिपल थिंग्स मागवतो, बट ते अलोकेट कोणाला होता? एकाच पर्सनला होता. तो ऑर्डर नंबर काय जातो? सगळ्या क्वांटिटीला कोणता ऑर्डर नंबर जातो? तो एक सिंगल ऑर्डर नंबर जातो त्या पर्सनचा, त्याला म्हणतो आपण टोटल ऑर्डर्स. टोटल ऑर्डर क्वांटिटी काय? मल्टिपल क्वांटिटी मल्टिपल लोकांना जातात, त्याला आपण म्हणतो टोटल ऑर्डर क्वांटिटी. हा डिफरन्स. ओके, मला फाइंड आउट करायचे टोटल ऑर्डर्स. टोटल ऑर्डर क्वांटिटी तर मी फाइंड आउट केली. किती आली? 84,000 समथिंग काहीतरी. ओके, मला आता फाइंड आउट करायचंय टोटल ऑर्डर्स. ओके, टोटल ऑर्डर. सांगा काय मेजर लिहू शकतो मी? मेजर काय लिहू शकतो? बोला, कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करू शकतो? ऑर्डर क्वांटिटी. फंक्शन कोणतं यूज करणार? ऑर्डर क्वांटिटी मी ऑलरेडी फाइंड आउट केली. मला टोटल ऑर्डर क्वांटिटी काढायचीच नाहीये. मला मला टोटल ऑर्डर्स फाइंड आउट करायचे, नॉट ऑर्डर क्वांटिटी. कोणतं फंक्शन यूज करू शकतो मी? आत्तापर्यंत आपण जेवढे बघितले तेवढे. काउंट. काउंट कशावर लावणार? ठीक आहे, मी काउंट यूज करतो. काउंट. देन कॉलम नेम कोणतं टाकणार? कोणता टेबल यूज करणार सांगा दिव्या? सेल्स फॅक्ट टेबल. राईट. का सेल्स फॅक्ट टेबल? कारण की ऑर्डर्स वगैरे कशामध्ये प्रेझेंट आहेत? सगळे सेल्स फॅक्ट टेबल आहे. बाकीचं टेबल घेऊन चालणार आहे का? प्रोडक्ट लुकअप मध्ये काय फक्त प्रोडक्ट्स आहेत, लिस्टिंग झाली तिथं. कस्टमर आहे का? कस्टमर फक्त कस्टमरची लिस्टिंग आहे. बट जो काय सेल्स झालाय तो कुठे दिसतोय तुम्हाला? आयदर
कुठं सेल्स ट्रॅक टेबल, आणि जे काही रिटर्न झाले ते कुठं दिसत आहे तुम्हाला रिटर्न्स डेटामध्ये. मग आता मला काय फाइंड आउट करायचे, टोटल ऑर्डर्स फाइंड आउट करायचे. ते कोणत्या टेबलमध्ये फाइंड आउट करू शकतो मी, सेल्स ट्रॅक टेबलमध्ये. ओके, काउंट, देन कोणतं कॉलम वापरू, ऑर्डर नंबर, ऑर्डर नंबर, ठीक, ऑर्डर नंबर वापरलं. ठीक आहे, मी एक कार्ड घेतो. ओके, त्या कार्डमध्ये ते पुल आउट करतो. किती आली, 56,000, पण नाही ना, ऑर्डर नंबरचं मल्टिपल असू शकतात ना, की नाही असू शकतात ना. सर सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी घ्यायला पाहिजे ना. सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी केली तर आता मला फक्त ऑर्डर क्वांटिटी मिळेल ना, जी आपण ऑलरेडी फाइंड आउट केलेली. सर डिस्टिंक्ट काउंट यूज केलं तर राईट आपल्याला इथं यूज करावं लागणार आहे डिस्टिंक्ट काउंट. वाय डिस्टिंक्ट काउंट, आता मी जातो सेल्स फॅक्ट टेबल मध्ये जर गेलो मी, तर मल्टिपल प्रोडक्ट्स सेल आउट झाले असणार आहे, त्या मल्टिपल प्रोडक्ट्सला एकच ऑर्डर नंबर आला असणार आहे ना. ओके, पण मला काय करायचं आहे, एक जेवढे ऑर्डर नंबर आला असेल तो एकदाच काउंट करायचा आहे. राईट, मला काय करायचं आहे, जेवढे ऑर्डर नंबर आहे तो एकदाच काउंट करायचा आहे, तेव्हा यूज होतो डिस्टिंक्ट काउंट. ओके, कोणतं फंक्शन यूज होतं, डिस्टिंक्ट काउंट. एंटर. हे रिमूव्ह करतो आणि हे ड्रॅग करतो. किती अशा माझ्या ऑर्डर, फक्त 25,000 आहे. ओके, 25,000 अशा काय माझ्या टोटल ऑर्डर्स. ओके, म्हणजे एवढे ऑर्डर नंबर जनरेट झाले. हे मल्टिपल 56,000 येत होतं, म्हणजे एक ऑर्डर नंबर मल्टिपल टाइम्स होती ना, बिकॉज ऑफ तिथं प्रोडक्ट की आहे, प्रोडक्ट की मल्टिपल टाइम्स आहे, फॉरेन की म्हणून ऍक्ट करते सेल्स फॅक्ट टेबलमध्ये. प्रत्येक प्रोडक्ट कीला जर मल्टिपल टाइम्स ऑर्डर केले असेल तर एकच सिंगल ऑर्डर नंबर आहे ना, राईट. त्यामध्ये 56 दाखवतो. बट जेव्हा मी डिस्टिंक्ट काउंट केलं, त्यांनी 10 वेळा का तो ऑर्डर नंबर येऊ द्या, पण त्यांनी एकदाच काउंट केलं. ओके, तर 352 माझी प्रोडक्ट की आहे, त्याचा ऑर्डर नंबर 10 वेळा आहे, 10 वेळा तो प्रोडक्ट, त्याचा ऑर्डर नंबर काय ना, 10 वेळा ऑर्डर नंबर आहे ना, बट तो काय ऑलरेडी एकच आहे ना, त्यामुळे त्यांनी एक काउंट केला, डिस्टिंक्ट काउंटचा यूज केला. क्लिअर, ऑनलाईन क्लिअर, ऑनलाईन पुढे गायब झालं. येस सर. कोणी सांगितलेलं रे आन्सर मला, अभिजित तू सांगितलेलं ना. नाही सर. नारायण, सर मी सांगितलं. हा, हे मी नोट सांगितलं. ये स्टार्टिंगचं म्हणतोय रे ते कन्सेप्ट, ऑर्डर क्वांटिटी ऑर्डर्स. हा, ते मी सांगितलं. गुड. मला आता बल्क ऑर्डर फाइंड करायचे आहेत माझ्या. काय करायचं, फाइंड आउट करायचं बल्क ऑर्डर्स. बल्क ऑर्डर्स म्हणजे काय, बोल. ओके, त्याला आपण काय म्हणू शकतो इंग्लिशमध्ये, अजून दुसरे मल्टिपल ऑर्डर्स. मला मल्टिपल ऑर्डर्स फाइंड आउट करायचे की बाबा माझ्याकडे मल्टिपल ऑर्डर्स किती. हां, एका प्रोडक्टचे नाही, सगळेच ओव्हरऑल, की बाबा माझ्याकडे मल्टिपल ऑर्डर्स किती. काय यूज करू शकतो आपण, फर्स्ट ऑफ ऑल कोणता टेबल यूज करणार आपण, कोणता टेबल यूज करणार, सेल्स फॅक्ट टेबलमध्ये ऑर्डर टाईप काढलेला आहे ना, त्या ऑर्डर टाईप मध्ये काय मेन्शन आहे. जस्ट मी जातो सेल्स फॅक्ट टेबलमध्ये. सेल्स फॅक्ट टेबलमध्ये गेलो. ओके, आपण एक ऑर्डर टाईप फाइंड केलेला आहे. हा ऑर्डर टाईप कसा फाइंड आउट केलेला आपण, क्वांटिटी इज ग्रेटर दॅन 1 असेल तर मल्टिपल ऑर्डर्स, अदरवाईज सिंगल ऑर्डर्स. एवढं तर लक्षात आहे. सो आपल्याला ह्याच्यावर ऑपरेशन परफॉर्म करावं लागेल. जिथं जिथं मल्टिपल ऑर्डर असेल त्याला तो अकाउंट काय करणार आहे, बल्क ऑर्डर म्हणून, बरोबर. जिथं जिथं मल्टिपल ऑर्डर्सचे कॉलम मध्ये येईल तिथं काय काउंट करणार तो, बल्क ऑर्डर. ओके, ही काय झाली, फिल्टर कंडिशन झाली. मला जर मल्टिपल ऑर्डर्स फाइंड करायचे तर ते काय झाले, एक फिल्टर कंडिशन झाली. जेव्हा केव्हा तुम्हाला एखाद्या फिल्टर कंडिशनवर वर्क करायचं असतं तेव्हा यूज होतं कॅल्क्युलेट.
इम्पॉर्टंट नाही, इम्पॉर्टंट. इंटरव्ह्यूला कॅल्क्युलेट शिवाय तुम्हाला बाहेर कोण नाही विचारणार. जेव्हा केव्हा तुम्हाला एखाद्या फिल्टरिंगवर ऑपरेशन परफॉर्म करायचंय तेव्हा यूज होतो कॅल्क्युलेट. एवढं लक्षात ठेवा, कॅल्क्युलेट इज इक्वल टू फिल्टर. कॅल्क्युलेट इज इक्वल टू फिल्टर. ओके, ठीक आहे. मी आता एक मेजर क्रिएट करतो नवीन. बल्क ऑर्डर इज इक्वल टू फर्स्ट. इकडे बघा काय यूज करतो मी, कॅल्क्युलेट टाक. कॅल्क्युलेट काय करतो, फिल्टरिंगचं काम करत आहे. कंडिशन वाईज डेटा फिल्टर होतो पूर्ण. ओके, ठीक आहे. फर्स्ट काय विचारतो मला, एक्सप्रेशन. कोणत्या कॉलमवर तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करणार? सेल्स फॅक्ट टेबल मधल्या ऑर्डर टाईपवर किंवा ऑर्डर नंबरवर म्हणू शकतो मी. ऑर्डर नंबरवर, राईट. ऑर्डर टाईप काय, एक कंडिशन आहे. ऑर्डर टाईप काय, एक कंडिशन आहे. बट त्यातल्या कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करणार मी? ऑर्डर नंबरवर. ओके, बट इथं मला अगेन करावं लागेल डिस्टिंक्ट काउंट ऑर्डर नंबर म्हणून, राईट. बट त्याआधी आपण एक मेजर फाइंड आउट केलाय टोटल ऑर्डर्सचा. केलाय फाइंड आउट. मेजरमेंट डायरेक्ट तो टाकतो, टोटल ऑर्डर्स, जो आपण मेजर फाइंड केलाय. ओके, ऑलवेज लक्षात ठेवा, एक्सप्रेशन मध्ये आयदर तुम्ही यूज केलेले मेजर्स येऊ शकतात किंवा तुम्ही अगेन तो कॉलम यूज करा, ते फंक्शन टाका डिस्टिंक्ट काउंट ऑफ ऑर्डर नंबर. ते पण दाखवतो मी आता, फक्त मेजर्स यूज करतो. ओके, काय फाइंड आउट केला, टोटल ऑर्डर्स. का टोटल ऑर्डर्स? पण टोटल ऑर्डर्सच्या अगेन्स्ट बघायचे ना, मल्टिपल ऑर्डर्स किती, बरोबर. टोटल ऑर्डर्सच्या अगेन्स्ट बघणार ना मी, म्हणजे कोणत्या मीन्स काय म्हणते, कोणत्या ऑपरेशनच्या अगेन्स्ट बघायचं आपल्याला आउटपुट. टोटल ऑर्डर्सच्या अगेन्स्ट जे काही येणार ते कशामध्ये येणार, सेल्स फॅक्ट टेबल मध्ये येणार. त्यामुळे काय टाकलं, टोटल ऑर्डर्स. देन तो काय विचारतो, फिल्टर म्हणजे काय, फिल्टर कंडिशन काय. काय फिल्टर कंडिशन आपली, सिंगल ऑर्डर, मल्टिपल ऑर्डर, राईट. कोणत्या कॉलम मध्ये ते, सेल्स फॅक्ट टेबल मधल्या ऑर्डर टाईप मध्ये. ओके, मी जस्ट लिहितो ऑर्डर टाईप. कुठे गेले, हां, सेल्स फॅक्ट टेबल मधलं ऑर्डर टाईप इज इक्वल टू काय लिहू शकतो, इज इक्वल टू वाय सिंगल ऑर्डर, मल्टिपल ऑर्डर्स. बल्क ऑर्डर फाइंड करायचं, मग सिंगल ऑर्डरचं लिहून फायदा काय. ओके, इज इक्वल टू मल्टिपल ऑर्डर्स. ओके, डन. एंटर दाब. दाबलं एंटर. कार्ड युजर आणि बल्क ऑर्डर टाईप किती आले आहे, 25,000 तुमच्या बल्क ऑर्डर्स. ओके, जेवढे आपले हे होते टोटल ऑर्डर्स तेवढे तुमचे बल्क ऑर्डर्स असते. कोणता घेतला, अबे यार, सॉरी गेट्स. सेल्स फॅक्ट टेबल आहे इथे. सेल्स फॅक्ट टेबल ऑर्डर नंबर. सॉरी लक्ष द्या, जा की राव. सिम्पॅक्टचं घे. मला पण तेच वाटत, मला कन्फ्युज होतं. ब्लँक आला की मी चेंज केलं ना, टेबल चेंज केलं. पुढे गेलो, टोटल ऑर्डर्स आले. ओके, and then bulk orders, sales fact table, order type is equal to तुझं येते का, काय 15 येते टोटल ऑर्डर्स. हां, बल्क ऑर्डर जस्ट बघू दे. एक तर माझं हे चुकलं असं.
ते मल्टिपल ऑर्डर्स बरोबर लिहिले का? त्यामुळे पण चुकतं. ऑर्डर आहे का? मल्टिपल ऑर्डर आहे का? हां, त्यामुळे पण चुकतं का? स्पेलिंग मिस्टेक नाही पाहिजे. झालं रे, झालं. ते स्पेलिंग चुकलं की पण होतं. काय लागतं? ओके. माझ्याकडे बल्क ऑर्डर किती? 25,000 मध्ये अशा किती ज्यांनी मल्टिपल टाइम्स ऑर्डर केले? 15,000. ओके, दिस इज युअर बल्क ऑर्डर्स. मला ब्लँक येत होतं बिकॉज ऑफ स्पेलिंग मिस्टेक. तर ते स्पेलिंग वगैरे ॲक्युरेट टाकावं लागतं. ओके, क्लिअर. आता बल्क ऑर्डर म्हणजे काय? जे मल्टिपल ऑर्डर्स असतील. ओके, मी काय म्हणलं तुम्हाला, तुम्ही फंक्शन पण यूज करू शकता. माझ्याकडे टोटल ऑर्डर्सच नाहीये, मी हे फाइंड आउट केलेलंच नाही. बट मला माहिती ना टोटल ऑर्डर्स मला ऑपरेशन परफॉर्म करायचं, सो मी तास पण देऊ शकतो. डिस्टिंग काउंट हे काय पास करणार? कोणता कॉलम पास करणार? सेल्स फॅक्ट टेबल मधला ऑर्डर नंबर. ओके, सेल्स फॅक्ट टेबल मधला ऑर्डर नंबर. ठीक आहे. काय म्हणते? हां, सॉरी. एकूण एक सिंटॅक्स बघावं लागतं ते, ब्रॅकेट वगैरे सेमच आली. ओके, फक्त मी काय केलं, मी ऑलरेडी मेजर फाइंड आउट यूज केलं, मेजर फाइंड आउट केलेला, बट त्याऐवजी काय केलं, विदाउट मेजर फाइंड आउट करता फक्त ते कॉलम यूज केलं. दॅट्स. तुम्ही असं पण करू शकता, बट बेस्ट प्रॅक्टिस अशी की आधी मेजर्स फाइंड करा. बेसिक मेजर त्या एक्सप्रेशन मध्ये डायरेक्ट आपल्याला मेजर्स टाकता येतात आणि त्याच्या अगेन्स्ट ऑपरेशन परफॉर्म करतात. ओके, क्लिअर एव्हरीवन? सगळ्यांना क्लिअर आहे ऑनलाईन? कॅल्क्युलेट काय यूज करतो का आलं? बिकॉज ऑफ फिल्टर कंडिशन. ऑनलाईन बोला. हॅलो, काय आलंय नारायण? हॅलो सर. येस, येस नारायण. समजतंय. ओके, अभिजित डाऊट होता का? नाही सर, समजलं सर. ओके, विद्या. हाँ सर. आज ऑफलाईन नाही? नहीं सर. ओके, प्रीती, सायली, शिवानी, स्मिता काय आलंय? हो हो सर. समजलंय. आता मला माझ्या रेड कलरच्या ऑर्डर्स किती फाइंड आउट झाले, किती सोल्ड आउट झाले हे चेक करायचे. कोणत्या? रेड कलर्सच्या. ओके, रेड कलरच्या अशा किती ऑर्डर आहेत ज्या सोल्ड आउट झालेल्या आहेत ते मला फाइंड आउट करायचे. सांगा काय करू शकतो? तुमच्याकडून मला मेजर ऐकायचं. बोला बोला. रेड कलरच्या किती रिटर्न झाले हे, सॉरी किती ऑर्डर झालेत हे मला काउंट करायचं. काय लिहू शकतो? वाय काउंट. काउंट मध्ये काय यूज करणार मला सांगचं. काउंट मध्ये काय यूज करणार? बोल, काउंट मध्ये काय यूज करणार? बोल विंदस, काय यूज करणार काउंट मध्ये? मला असं वाटतं की count use केल्यावरती किती रेड कलरचे असे ऑर्डर आले टोटल व्हॅल्यू. कशी फाइंड आउट? ठीक आहे, काउंट मध्ये काय टाकणार तू? रेड कलरचे मला जर व्हॅल्यू फाइंड आउट करायचं काउंट मध्ये काय टाकणार? काउंट मध्ये काय ते फक्त सिंगल व्हॅल्यूच येते ना, कंडिशन थोडी टाकते ते. रेड कलर म्हणजे काय झाला? काय येते एक? काय येते एक? कंडिशन. कसली कंडिशन? कसली कंडिशन आहे?
कसली कंडिशन आहे? फिल्टर कंडिशन. फिल्टर कंडिशन आहे, राईट? कसली कंडिशन आहे? फिल्टर कंडिशन आहे. जेव्हा केव्हा फिल्टर कंडिशन येते तेव्हा आपण कोणतं फंक्शन यूज करतो? कोणतं? नाही ना, थांब, काय म्हणली? नाही, तू काय म्हणलेली? काय म्हणलेली? डिस्टिंगचा का? कोणतं फंक्शन यूज करतो फिल्टर कंडिशन? ऑलवेज कॅल्क्युलेट. नेहमी लक्षात ठेवा, कोणतं? कॅल्क्युलेट. ओके, अगेन मी एक मेजर क्रिएट करतो. तिकडे लक्ष द्या जरा. रेड कलर. ठीक आहे. काय विचारणार? कोणतं फर्स्ट फंक्शन काय लिहिणार आपण? फर्स्ट फंक्शन काय लिहिणार? फंक्शन कॅल्क्युलेट. कॅल्क्युलेट. नाही पेन काय आहे? कुठे डोकं? देन एक्सप्रेशन मध्ये काय लिहिणार? वाय. वाय तो सगळा प्रोडक्ट आहे ना, मला सेल्स झालेलं फाइंड आउट करायचं ना, किती ऑर्डर्स गेल्यात माझ्याकडून. एक्सप्रेशन मध्ये काय ना काहीच. हा, रेड. वाय रेड? रेड तर कंडिशन आहे. एक्सप्रेशन मध्ये काय टाकणार मी? कोणता कॉलम? बोल ना, कोणता कॉलम? वाय प्रोडक्ट लुकअप. तुम्ही तिकडे का जाताय? मला फाइंड आउट काय करायचंय? रेड कलरचे किती ऑर्डर आल्यात ते. किती आल्यात, किती काय आल्यात ऑर्डर. एक्सप्रेशन मध्ये काय टाकणार? एक्सप्रेशन मध्ये काय टाकणार? टेबलचा कॉलम. एक्सप्रेशन मध्ये काय टाकणार? गाईज, कशाच्या अगेन्स्ट मला ऑर्डर, कशाच्या अगेन्स्ट फाइंड करायचे? मला ऑर्डर्सच्या अगेन्स्ट काय फाइंड आउट करायचे? रेड कलर. मग एक्सप्रेशन मध्ये काय ना, टोटल ऑर्डर्स ना. कशाच्या अगेन्स्ट आपण ऑपरेशन परफॉर्म करतोय? टोटल ऑर्डर्सच्या अगेन्स्ट ना, बरोबर? टोटल ऑर्डर्सच्या अगेन्स्ट. सो इथं ऑलवेज टाका टोटल ऑर्डर्स. एक्सप्रेशन म्हणजे तुमची न्यूमरिक व्हॅल्यू. एक्सप्रेशन म्हणजे तुमची न्यूमरिक व्हॅल्यू, कायम लक्षात ठेवा. सो इथं काय ना, टोटल ऑर्डर्स. काय टोटल ऑर्डर्स? मला किती ऑर्डर्स रेड कलरचे झालेत हे बघायचे ना. रेड कलरचा एक फिल्टर कंडिशन आहे. रेड कलर काय एक फिल्टर कंडिशन आहे. त्याचा काउंट करून मी काय करू? मला जे काय ऑपरेशन परफॉर्म करायचे, जे काय ऑर्डर्स झाले ते कोणत्या टेबलमध्ये? आपले सेल्स ट्रॅक टेबलमध्येच आहे ना, बरोबर ना? त्याची आपण एक टोटल ऑर्डर्स फाइंड आउट केलेली. ठीक आहे. सो इथं काय ना, टोटल ऑर्डर्स. देन आता फिल्टर कंडिशन आहे. आता फिल्टर कंडिशन. फिल्टर कंडिशन काय आहे? रेड कलर, राईट? रेड कलर सांगा कोणत्या टेबल मध्ये कलर? प्रोडक्ट लुकअप मधला प्रोडक्ट कलर. राईट, प्रोडक्ट लुकअप मधला प्रोडक्ट कलर इज इक्वल टू. रेड कसं आहे सांगा ना मला. कॅपिटल स्मॉल काय? RED असंच असेल ते. ओके, एंटर दाबतो. कॅपिटल RED. ठीक, एक घेतो काळी विज्युअल लागेल. काळी विज्युअल मध्ये टाकतो रेड कलर. किती अशा क्वांटिटी? 3997 अशा टोटल ऑर्डरचे की रेड कलरच्या. चाल. एक्सप्रेशन म्हणजे काय? ऑलवेज न्यूमरिक व्हॅल्यू. आपल्याला कशाच्या अगेन्स्ट ऑपरेशन परफॉर्म करायचे? ह्या तर बाकीच्या कंडिशन झाल्या ना. फिल्टरिंग कंडिशन झाली किंवा मी रेड कलर पासून फिल्टर आउट करतोय टोटल ऑर्डर्स, मी ब्लू कलर पासून फिल्टर आउट करतोय ऑर्डर्स. ह्या सगळ्या कंडिशन झाल्या. तर सेकंड पार्ट, प्रायमरी पार्ट काय? कशाच्या अगेन्स्ट तुम्हाला परफॉर्म करायचं ऑपरेशन? कशाच्या अगेन्स्ट? हे काय लक्ष ठेवायचं? कशाच्या अगेन्स्ट? जर इथं मेजर्स असतं काय केलं असतं मी? अगेन डिस्टिंक्ट काउंट ऑर्डर नंबर, सिम्पल हेच यूज केलं असतं. कशाच्या अगेन्स्ट हे इम्पॉर्टंट. क्लिअर? आता बघू आपण अजून बघू. कॅल्क्युलेटेडच्या ह्याच्यामध्ये असतंच का एक्सप्रेशन? येस, कॅल्क्युलेट मध्ये एक्सप्रेशन देन फिल्टर कंडिशन. कुठल्या अगेन्स्ट आपण कुठले येस येस. ठीक. आता मला माझे किती बाईक रिटर्न झालेत हे बघायचं. काय बघायचंय? किती बाईक रिटर्न झाले सांगा. कोणतं फंक्शन यूज करणार फर्स्ट? कॅल्क्युलेट कॅल्क्युलेट. का कॅल्क्युलेट? फिल्टर कंडिशन काय आपली? रिटर्न बाय
राईट. फिल्टर कंडिशन काय? बाईक किती रिटर्न झालेत मला ते फाइंड आउट करायचं. ओके, मी एक मेजर क्रिएट करतो. रिटर्न बाईक. देन कोणतं फंक्शन? कॅल्क्युलेट. राईट. देन आतमध्ये काय पास करणार एक्सप्रेशन मध्ये सांगा कोणती? टोटल रिटर्न क्वांटिटी. राईट. टोटल रिटर्न क्वांटिटी. का टोटल रिटर्न क्वांटिटी? कशाच्या आगीच आपल्या काय फाईंड? रिटर्न किती बाईक झालं ते. रिटर्नचा डेटा कशामध्ये प्रेझेंट आहे? रिटर्न्स डेटामध्ये. रिटर्न्स डेटा नावाचा टेबल तो त्यामध्ये प्रेझेंट आहे ना. राईट. बट आपण ऑलरेडी मेजर फाइंड आउट केले टोटल रिटर्न क्वांटिटी नावाचं. ते टाका डायरेक्ट टोटल रिटर्न्स क्वांटिटी. देन आता फिल्टर कंडिशन वापर. काय फिल्टर कंडिशन? बाईक किती रिटर्न झाल्यात हे मला बघायचे. काय बघायचे? बाईक किती रिटर्न झाल्या. काय लिहिणार? कोणत्या टेबलमध्ये? बाईक वगैरे सेल्स टाईप मध्ये. सेल्स प्रोडक्ट कॅटेगरीज मध्ये. पक्का प्रोडक्ट कॅटेगरीज मध्ये कॅटेगरी नेम बरोबर इज इक्वल टू बाईक. बरोबर ना? एवढंच. बाईकचं स्पेलिंग बाईक्स आहे का? एंटर. अरे इथं रिटर्न बाईक नावाचं काय झालं. अगेन एक कार्ड विज्युअल घेतो. त्या कार्ड विज्युअल मध्ये अगेन रिटर्न बाईक. किती बाईक्स रिटर्न झाले? 429. किती आहे? 429. ओके. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. रेड कलर. ओके. मी हा काहीतरी मेजर फाइंड आउट केला आणि याची काहीतरी फिल्टर कंडिशन आहे. ओके. जर एखाद्या टेबलवर मल्टिपल फिल्टर कंडिशन असेल, एका टेबलवर मल्टिपल फिल्टर कंडिशन असेल लाईक स्लाइसर वगैरे एक्सेट्रा खूप काय काय फिल्टर कंडिशन, तर पॉवर BI नेहमी कॅल्क्युलेट मधला जो फिल्टर आहे ना त्याला फर्स्ट प्रायोरिटी असते. ओके. कॅल्क्युलेट मधल्या फिल्टर कंडिशनला नेहमी फर्स्ट प्रायोरिटी असते. हे नेहमी लक्षात. ओके. ठीक आहे. मी काय होतं आता एक टेबल घेतो. त्या टेबलमध्ये प्रोडक्ट नेम टाक. प्रोडक्ट लुकअप मधला प्रोडक्ट नेम. ह्यामध्ये टाकतो ऑर्डर क्वांटिटी. आता जे काही गोष्टी होतात ते फिल्टर आउट होतं ते ह्याला आपण फिल्टरिंग म्हणतो बरं का. जे ऑटोमॅटिकली फिल्टर होतंय ऑल पर्पज बाईक्सच्या अकॉर्डिंग AWSच्या अकॉर्डिंग वगैरे 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 ते फिल्टर आउट. ओके. देन मला आता करायचं आहे रिटर्न्स क्वांटिटी. ओके. हे पण फिल्टर आउट झालं, हे पण बरोबर. ओके. बट मला आता इच प्रोडक्टचा रिटर्न रेट पर्सेंटेज फाइंड करायचं. काय फाइंड करायचं आहे? इच प्रोडक्टचा रिटर्न रेट पर्सेंटेज. रिटर्न रेट पर्सेंटेज कसा फाइंड करणार आपण? टोटल रिटर्न्स डिवाइड बाय प्रत्येक प्रोडक्टचा नंबर ऑफ ऑर्डर्स. बरोबर एवढं? बरोबर एवढं? ओके. बट हे तर प्रत्येक ह्याला डिफरंट फिल्टर आउट होती कंडिशन. बट मला हे फिल्टर आउट नाही पाहिजे. मला इथं एकच व्हॅल्यू पाहिजे 1828. काय व्हॅल्यू पाहिजे? 1128. क्लिअर? मला सिंगल व्हॅल्यूच हवी इथं. मला फिल्टर आउट करायच्याच नाही गोष्टी रिटर्न क्वांटिटीच्या. याचं फक्त एक सिंगल व्हॅल्यू पाहिजे की 1828. दॅट्स इट. काय आलं इथपर्यंत? काय आलं? तर मी एक मेजर लिहितो.
टोटल रिटर्न हा फर्स्ट यूज करतो मी कॅल्क्युलेट. आतमध्ये पास करतो टोटल रिटर्न क्वांटिटी. देन एक फंक्शन यूज करतो ऑल म्हणून. ठीक आहे, काय यूज करतो ऑल. ऑल काय करतं, जेवढे काही त्या ह्याच्यावर फिल्टर लागले असतील अकॉर्डिंग टू एक्सप्रेशन ते रिमूव्ह करतो फिल्टर्स. काय करतो, ते फिल्टर रिमूव्ह करतो. आता ऑल काय टेबल, कोणता टेबल पास करणार, रिटर्न्स डेटा. ओके, रिटर्न्स काहीतरी मेजर लिहिला मी. फक्त मेजर काय दिलं लक्षात ठेवा. आता त्याच टोटल रिटर्न्सला हिटर ट्रॅक करू. व्हॅल्यू काय होती, सिंगल व्हॅल्यू आली. ऑलनी काय केलं, जेवढे काही फिल्टर लागले असतील ते रिमूव्ह केले. ऑल काय कम करतो, रिमूव्ह द फिल्टरिंग. इम्पॉर्टंट, ऑल फंक्शनचा एकच वर्क आहे, रिमूव्ह द फिल्टरिंग. हे ऑल केव्हा लागतं, इफ आपल्याला एखाद्याचे पर्सेंटेज फाइंड करायचे असेल अगेन्स्ट द ऑल वन, तेव्हा हे ऑल वर्क होतं टू फाइंड आउट द पर्सेंटेज ऑफ एनिथिंग. ओके, मी जेव्हा ऑल लिहित नव्हतं तेव्हा इथं काय होत होतं, ऑटोमॅटिकली फिल्टर आउट होत होतं. राईट, इथं फिल्टर आउट होत होतं ना गोष्टी. बट मी काय केलं, टोटल रिटर्न्स एक लिहिला. ओके, आम्ही रिटर्न क्वांटिटी काढतो. टोटल रिटर्न्स लिहिला मी इथं काहीतरी. ओके सॉरी, टोटल रिटर्न्स लिहिला. तर टोटल रिटर्न्स मध्ये फर्स्ट काय पास केलं, टोटल रिटर्न क्वांटिटी. अँड देन एक फंक्शन यूज केलं ऑल नावाचं, आणि त्यामध्ये पास केला रिटर्न्स डेटा. ओके, ह्या ऑलमुळे ह्या रिटर्न्सवर लागणारे सगळे फिल्टर रिमूव्ह झाले. फिल्टर लागणारच नाही आता. जी काही सिंगल क्वांटिटी असेल ह्याची टोटल ऑर्डर क्वांटिटीची, तीच फक्त इथं शो. दिस इज द यूज ऑफ ऑल फंक्शन. ह्याचा यूज पुढे आपण बघणार आहे कसं यूज होतो एक्झॅक्ट मध्ये. ओके, पण आता एवढंच लक्षात ठेवा की ऑल काय करतं, रिमूव्ह द फिल्टरिंग. आणि कॅल्क्युलेट काय करतं, कॅल्क्युलेट काय करतं, फिल्टरिंग द कंडिशन. ओके, ऑल रिमूव्ह करतं, कॅल्क्युलेट फिल्टरिंग लावतं. ओके, कॅल्क्युलेट करतं, फिल्टर लावतं, आणि ऑल रिमूव्ह करतं. क्लिअर इथपर्यंत, ऑनलाईन क्लिअर. गडा 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 बोल. क्लिअर. येस सर. बेसिकली त्यांनी काय केला, एक मला ऍब्सोल्यूट नंबर रिटर्न दिला. ऍब्सोल्यूट नंबर म्हणजे काय, सिंगल नंबर रिटर्न. ऑल सगळे फिल्टर रिमूव्ह केले आणि त्यांनी एकच सिंगल नंबर रिटर्न केला. बेसिक ऑल काय करते, एक तुम्हाला रिटर्न करतो, एक ऍब्सोल्यूट नंबर रिटर्न करताना, म्हणजे एक सिंगल नंबर रिटर्न करतो. दॅट्स इट. ओके, क्लिअर. कॅल्क्युलेट का आलं, की मेन इम्पॉर्टंट कॅल्क्युलेट आहे ते का आलं. ऑलचं थोडंसं डोक्यात आलंय का, काय करलं त्यांनी थोडंसं डोक्यात आलंय का. मी जेव्हा इथे टेबल घेतला आणि ह्याच्यामध्ये रिटर्न क्वांटिटी पहिल्यांदा सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी पास केली, त्यांनी इच प्रोडक्ट वाईज फिल्टर आउट केली. बट जेव्हा मी एक मेजर फाइंड आउट केला टोटल रिटर्न्स नावाचा, त्याने पास काय केलं, टोटल रिटर्न क्वांटिटी आणि ऑल रिटर्न्स डेटा. रिटर्न क्वांटिटी मग इथं प्रत्येक प्रोडक्ट वाईज फिल्टर आउट व्हायला पाहिजे होती, बरोबर. जशी सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी झाली ती फिल्टर आउट झाली का, साईडला नाही झाली. त्यांनी काय केलं, तो फिल्टरच इग्नोर केला पूर्ण, आणि जी काही सम ऑफ रिटर्न क्वांटिटी पूर्ण टोटल रिटर्न क्वांटिटी तीच रिटर्न केली मला सगळ्यात. ओके, त्यांनी फक्त एक ऍब्सोल्यूट नंबर रिटर्न केला. एवढंच लक्षात ठेव, आत्ता तरी एवढंच लक्षात ठेव. त्याचा यूज कसा पुढे होणार ते आपण बघू. क्लिअर इथपर्यंत एव्हरीवन, ऑनलाईन, ऑनलाईन. हो सर. अभिजित, हर्षदा क्लिअर आहे. हो सर. येस सर. इशिता, नारायण, पॉल, विद्या, सॉरी 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 सरनेम घेतलं मी फर्स्ट. हो सर. ओके, सायडी, शिवानी, स्मिता क्लिअर आहे. हो सर. ओके, थांबायचं आज. थांबू आज, जास्त झालं ना. रोहनकडे बघून मला वाटतं खूप जास्त झाले.
ओके, आपण आता डायरेक्ट भेटणार आहे सोमवारी. मी आता मस्त की चाललोय सुट्टीला. नाही, सोमवारी पण नाही भेटू शकत आपण. आय थिंक सुट्टी आहे सोमवारी. आपल्या क्लासला सुट्टी आहे. सरांचं लग्न आहे सोमवारी. सो मी तर नसेल इथं. हां, हो मी चालेल. ओके, सोमवारी नसेल. माझ्या लग्नाला बोलू ना तुम्हाला. काय बोललं तरी ठीक आहे. ओके, फक्त अटेंडन्स घे. जस्ट वेट अ मिनिट. अरे लिव्ह कोणी केलं? S24 भारी आहे. झाले ना एवढेच. एवढे फक्त टाक आणि यांची ऍड कर फक्त. ठीक आहे, ऑनलाईन जाऊ शकता तुम्ही. थांबूया आपण. डायरेक्ट मंगळवारी भेटू. ग्रुपवर मेसेज नाही टाकत मग मी.